नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्रुक्टोजचं प्रोडक्शन बायोमासद्वारे कसं केलं जातं आणि हे आपल्याला माहिती आहे की एका ॲग्रिकल्चर वेस्टपासून आपण एका व्हॅल्युएबल प्रोडक्टमध्ये एका व्हॅल्युएबल फ्रुक्टोजमध्ये आपण याचं कन्व्हर्जन करतो आहे. आणि ही केमिकल प्रोडक्शनच्या पेक्षा ही जी टेक्निक आहे ती खूप आपल्याला सस्टेनेबल आहे आणि रिन्युएबल आपल्याला ही जी टेक्निक आहे ती आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये कोणतंही जे काही जे आपण म्हणतो इन्फ्लुएंट वगैरे आहे किंवा हॅझार्डस जे मटेरियल वगैरे आहे ते याच्यामधून प्रोड्यूस हे होत नाही, कारण की याच्यात उलट आपण याच्याद्वारे जे काही रिडक्शन आहे म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्ट वगैरे आहे त्याचं रिडक्शन करतो आहे. इन्व्हायरमेंटल जो इम्पॅक्ट आहे तो कमी आपण याच्याद्वारे करतो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्रुक्टोजचा बायोमासद्वारे कसं प्रोडक्शन केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. सर्वात पहिल्यांदा फ्रुक्टोज हे बायोमास मॅटरपासून का बरं, तर जो फ्रुक्टोज जो काय आहे हे आपल्याला माहिती आहे की बायोफिल्ममध्ये बायोप्लास्टिकमध्ये किंवा जे काही केमिकल्स वगैरे आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रोसेससाठी वापरला जातो. आणि हा जो काही बायोबेस्ड जो काही बायोमास डिराईव्ह जो फ्रुक्टोज आहे हा एक रिप्लेसमेंट होऊ शकतो फॉसल बेस्ड जे काही शुगर आहे. आणि याच्याद्वारे जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे, कार्बन फूटप्रिंट आहे त्याचं रिड्युसिंग हे होत असतं. आणि जे काही कन्व्हर्जन रेट आहे ते इफिशियंट असल्यामुळे आपल्याला मॅक्झिमाइज यील्ड याच्याद्वारे होतं. आणि ही डेव्हलपिंग कॉस्ट इफेक्टिव्ह सेपरेशन टेक्नॉलॉजी आहे. याच्याद्वारे जो काही वेगवेगळे जे काही आपल्याला प्रोडक्ट वगैरे आहे याचं कन्व्हर्जन होतं आहे आणि याच्याद्वारे जे काही हॅझार्डस जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा फॉर्मेशन हे होत नाही आहे. तसंच हा जो फ्रुक्टोज आहे त्याचा बायोसोर्स किंवा फीडस्टॉक काय आहे ते आता आपण पाहूयात. तर लिग्नोसेल्युलोइक बायोमास म्हणजे जे ॲग्रिकल्चर रेसिड्यू आहे म्हणजे त्याच्यामध्ये शुगर केन ट्रॅश आलं, कॉर्न स्ट्रोवर आलं, हे मोस्टली अबंडंट लो कॉस्ट फीडस्टॉक आहे ज्याच्यात हाय सेल्युलोइक कंटेंट जे की आपण कन्व्हर्जन हे करू शकतो. तसंच हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप हे जे की ॲग्रो इंडस्ट्रियल सोर्स आहे याच्याद्वारे आपण फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं रिच प्रमाणात आपण ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचं जे काही इमिडिएट वगैरे आहे प्रोसेसिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ऑफर हे करतं. तसंच इन्सुलिन रिच प्लांट म्हणजे जे काही जेरुसलेम वगैरे असेल त्याच्यात कायरोरी असेल असे वेगवेगळे जे काही प्लांट्स आहेत हे इन्सुलिन रिच प्लांट आहे, इन्सुलिन कंटेंट प्लांट आहे जे की डायरेक्टली आपण जर हायड्रोलाइज केले त्याचं फ्रुक्टोजमध्ये स्पेशलाइज एन्झाईमचा वापर करून म्हणजे इन्सुलिनच जो काही एन्झाईम आहे त्याचा वापर करून आपण फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन करू शकतो. म्हणजे हा स्पेसिफिक एन्झाईम आहे त्याचं हायड्रोलिसिस प्रोसेस आपण करतो आणि इन्सुलिनपासून आपल्याला फ्रुक्टोज हा मिळतो. असे वेगवेगळे बायोमास सोर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर ग्लुकोज टू फ्रुक्टोज म्हणजे आयसोमरायझेशन कॅटॅलिसिस म्हणजे याच्यामध्ये हायड्रोकॅलेट जो काही कॅटॅलिस्ट आहे तो मोस्ट इफिशियंटली ग्लुकोजचं फ्रुक्टोज आयसोमरायझेशन करण्यासाठी वापरला जातो. आणि ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये ऑप्टिमल कंडिशन असली पाहिजे म्हणजे pH हा न्यूट्रल असला पाहिजे, माइल्ड टेम्परेचर असलं पाहिजे, त्याच्यामुळे जे काही कन्व्हर्जन आहे त्याची इफिशियन्सी आहे ती मॅक्झिमाइज होऊ शकते. आणि जर आपण NaOH जर वापरलं तर त्याच्यामुळे जे काही सुपिरियर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि यील्ड इन्हान्समेंट जर आपण पाहिलं ट्रेडिशनल बॅचपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला यील्ड हे आपल्याला पाहायला मिळतं, कारण की ट्रेडिशनल बॅच किती देते 30% देते. पण आपण जर अजून एक्स्ट्रॅक्शन असोसिएटेड जे मेथड आहे त्या जर आपण इनबिल्ड केल्या त्याला अटॅच केला त्याच्यामुळे जे काही कन्व्हर्जन आहे ते 51% आपण करू शकतो. तसंच आपण जर पाहिलं 51 जे पर्सेंटेज आहे त्यात आपण एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. जे एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस आहे इन्सुलिनचं म्हणजे हाय प्युरिटी फ्रुक्टोज प्रोडक्शन याच्याद्वारे करता येतं. म्हणजे इन्सुलिन जो काही एन्झाईम आहे तो इमोबलाइज केला जातो सिपा बेडवरती जो की कंटिन्युअसली फ्रुक्टोज प्रोडक्शन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि जे काही सिपा बेड आहे ते आपल्याला फ्लुडाइज बेड रिॲक्टरमध्ये आपल्याला म्हणजे बायोरिॲक्टरचा एक टाईप आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जो इन्सुलिन एन्झाईम आहे तो सिपा बेडमध्ये इमोबलाइज केला जातो त्याच्याद्वारे त्याच्यानंतर त्या बायोरिॲक्टरमध्ये फ्लुडाइज बेड रिॲक्टरमध्ये त्याच्यामध्ये बायोमास टाकलं जातं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याच्यामध्ये आपण ऑप्टिमल pH मेंटेन करतो, मॉइश्चर मेंटेन करतो, जे काही न्यूट्रन वगैरे असतील ते आपण वरतून टाकतो आणि त्याला एका डिफरंट पिरियडपर्यंत त्या बायोरिॲक्टरमध्ये ठेवतो. आणि बायोरिॲक्टरमध्ये ठेवल्यानंतर जो आपल्याला प्रोडक्ट आहे फ्रुक्टोज प्रोडक्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे कशामुळे होतं, इन्सुलिनच एन्झाईम जो की एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस होतं इन्सुलिनचं एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस झाल्यामुळे तो डायरेक्टली कन्व्हर्जन होतो फ्रुक्टोजमध्ये जो की इन्सुलिन एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये.
तर याच्यामध्ये 95% जे काही फ्रुक्टोजची जे प्युरिटी आहे आपण ती इरिव्हर्सिबल हायड्रोलिसिस प्रोसेस थ्रू अचीवही करू शकतो. आणि जे ग्लुकोज आयसोमरायझेशन मेथड आहे त्याच्याद्वारे आपल्याला मिळतं आहे 30% ट्रेडिशनल आपल्याला मिळते. पण मग जर आपण ही ॲडिशनल जर प्रोसेस आपण जर केली त्याच्यामुळे आपल्याला 51% जे काही इल इम्प्रूव्हमेंट आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे काही फ्रुक्टोजचं डिहायड्रेशन होतं ते कन्व्हर्जन होतं HMFमध्ये. HMF काय आहे, हा एक क्रुशल बिल्डिंग ब्लॉक आहे जो की बायोबेस्ड केमिकलमध्ये सस्टेनेबल प्लास्टिकमध्ये वापरला जातो. तर याच्याद्वारे काय केलं जातं, ॲडव्हान्स सॉल्वंट सिस्टीममध्ये त्याला ठेवलं जातं. म्हणजे ॲसिटोन वॉटरमध्ये मिक्सचरमध्ये त्याला मिक्स केलं जातं जेणेकरून आपल्याला ग्रेटर दॅन 90% HMF इल्ड हा आपल्याला पाहायला मिळतो आणि सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह त्याचं प्युरिफिकेशन आहे ते याच्यामध्ये होत असतं. HMF जो काही आहे तो फर्दर कन्वर्ट होतो, त्याचं ऑक्सिडायझेशन होतं FDCA म्हणजे 2-ferro-diaxy कार्बोक्झिलिक ॲसिड. तर FDCA जो आहे तो एक बायोइथेनॉल फ्युरोनेट म्हणून त्याचं अनेबल प्रोडक्शन होतं आणि हा सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह आहे ट्रेडिशनल बेस्ट प्लास्टिक जे काही आहे त्याच्याद्वारे पेट्रोलियम जे काही बेस्ट प्लास्टिक आहे त्याच्या ट्रेडिशनल अल्टरनेटिव्ह आपण म्हणून वापरू शकतो. तर तसंच याच्यामध्ये जर इनोव्हेटिव्ह कॅटलिस्ट जो काही आहे तो आपल्याला ॲसिटोन वॉटर हा पाहायला मिळतो आणि तसंच PTC जो कॅटलिस्ट आहे तो आपल्याला याच्यामध्ये जर ठेवला तर त्यामुळे जो काही 93% FDC आपल्याला हा ऑप्टिमाइज कंडिशनमध्ये पाहायला किंवा इल त्याचं झालेलं पाहायला मिळतं. आणि जर स्टेबिलिटी जर असेल कॅटलिस्टची आणि इलिमिनेशन म्हणजे ह्या प्रोसेसचा ॲडव्हान्टेजेस काय आहे, कोरेजिओ जे ॲसिड आहे ते इलिमिनेट होतात, कॅटलिस्ट स्टेबिलिटी इन्हान्समेंट होते आणि 99% जो काही FDC आपल्याला अचीव होतो. आणि पुढे जाऊन आपण त्याचं क्रिस्टलायझेशनद्वारे प्युरिफिकेशनद्वारे त्याचं प्युरिटी वगैरेही करू शकतो. बायोरिफिनरी अप्रोच काय आहे हे त्यात आपण पाहूयात. तर प्री ट्रीटमेंट म्हणजे पहिल्यांदा बायोमास स्ट्रक्चर हे ब्रेकडाऊन होतं, त्याच्यानंतर हायड्रोलिसिस वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर करून एन्झायमॅटिक प्रोसेसद्वारे सेल्युलोजचं कन्व्हर्जन फर्मेंटेबल शुगरमध्ये होतं. फर्मेंटेबल शुगरनंतर म्हणजे काही आयसोमरायझेशन होतं, म्हणजे शुगर जे आहे ग्लुकोज आहे त्याचं कन्व्हर्जन होऊन ते व्हॅल्युएबल फ्रुक्टोजमध्ये आयसोमरायझेशन आपण मगाशीच पाहिलं आयसोमराईज होतो तो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये व्हॅल्युएबल फ्रुक्टोजमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि फ्रुक्टोजचं नंतर मग बायोइथेनॉलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्शनसाठी को प्रोडक्ट आपण तसे तयार हे करू शकतो. तर हा बायोरिफिनरी अप्रोच झाला इंटिग्रेटेड बायोमासचा वापर करून. तर ही जी सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग आहे याच्याद्वारे इन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट पडतो, म्हणजे फूटप्रिंट कमी होतं आहे, कार्बन फूटप्रिंट. तसंच जे फॉसिल फ्युल रिसोर्सवर जे काही डिपेंडंट आहे तो डिक्रीज होतो आहे. कॉस्ट कंपॅरिझन आपण केलं पेट्रोकेमिकल रूट तो आपल्याला अचीव होतो आहे. याच्याद्वारे जो काही PF हा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यात बॅरियर प्रोटीन प्रेझेंट असल्यामुळे मॅक्निकल स्ट्रेन जास्त असल्यामुळे तो एक सस्टेनेबल पॅकिंग ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतो. तर असे वेगवेगळे जे इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तसंच फ्युचरमध्ये जर आपण पाहिलं फ्रुक्टोज बायोमासपासून जर आपण प्रोडक्शन करतो आहे तर त्याच्याद्वारे जे काही आपल्याला त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती रिड्यूस होते. तसंच इंडस्ट्रियल स्केलअप जर आपण पाहिलं बायोबेस्ड केमिकल प्रोडक्शन जे आहे ते वर्ल्ड वाईड सध्याला चालू आहे. त्यामुळे जे काही बायोरिफिनरी जे एक्सपान्शन आहे ते आपण इंटिग्रेटेड करू शकतो. सर्क्युलर इकॉनॉमी आहे म्हणजे याच्याद्वारे जे बायोबेस्ड इकॉनॉमिक सिस्टीममधून जे काही वेगवेगळे जे सस्टेनेबल प्रोडक्ट आहे ते याच्यामधून प्रोड्यूस होत आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमीसुद्धा ग्रो होते आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा याच्यातून आपल्याला वाढवू शकतो. तर एकदम सिम्पल आहे. पहिल्यांदा आयसोमरायझेशन होतं. आयसोमरायझेशनद्वारे आपण एखादी अजून एक इंटिग्रेटेड टेक्निक म्हणजे इन्सुलिनेज जो एन्झाईम आहे त्याचा वापर करून जर आपण केलं इन्सुलिनचं कन्व्हर्जन डायरेक्टली आपण फ्रुक्टोजमध्ये करू शकतो जो की फ्लुइडाइज बेड रिॲक्टरमध्ये होतो. नंतर फ्रुक्टोजचं डिहायड्रेशन करून आपण HMFमध्ये करतो आहे, त्याच्यामध्ये आपण ॲसिटोन वॉटर मिक्सचर केलं आहे आणि ऑप्टिमल कंडिशन ठेवली आणि त्याच्यानंतर HMFचं कन्व्हर्जन आपण FDCAमध्ये करतो जे की ऑक्सिडेशन प्रोसेस आहे. याच्यातसुद्धा आपण ॲसिटोन ह्याचा कॅटलिस्ट म्हणून यूज करतो आणि FDCA आपण वेगवेगळे जे काही पेट्रोलियम बेस्ड प्लास्टिक आहे त्याचा अल्टरनेटिव्ह म्हणून यूज हा करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्लो जो काही रॉ फ्लो चार्ट आहे तो आपण फ्रुक्टोजचा आपण पाहिला बायोमास म्हणून कसं केलं होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.